चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा, प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा। संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं एकमेव साधन आहे। असेही सुरस अवीट गोड पवित्र रामकथा। आज रामकथेचा द्वितीय दिवस। कालपासून तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। संत नामदेव मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण, मूर्ती प्राण प्रतिष्ठा या संबंधाने सर्व भाविकांच्या वतीनं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा आणि जीर्णोद्धार समिती अध्यक्ष आमचे रामेश्वरजी शिंदे साहेब, त्यांचे सर्व सहकारी सहयोगी आमदार साहेब या सर्वांनी दिलेल्या निमंत्रणामुळे अधूनमधून आमचे झेंडेवाले नामदेव महाराज यांनी करून दिलेलं स्मरण म्हणून कालपासून तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आमचे दिगंबर बाबा, आबा, दादा पाटील, पुढे बसलेले सर्व महात्मे, ब्रह्मवृंद, सगळी वारकरी मंडळी, माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे। शिव पार्वती विवाह कथा। आज नियोजित वेळेमध्ये आपणाला श्रीराम जन्म कथेपर्यंत पोहोचायचं आहे। भगवान शिवजी सोबत माता पार्वतीजींचा विवाह संपन्न झाला। समयोपरांत दोन पुत्राचाही जन्म झाला, एक कार्तिकजी आणि गणेशजी। कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा असे काही दिवस गेले। एक दिवस अतिप्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वती अति विनयान म्हणाल्या, प्रभु जी, मुझे गत जन्म की याद है। पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्त्य जी के आश्रम में आई थी। अगस्त्य जी की सरलता का मैंने गलत अर्थ लगाया, कथा ध्यान से नहीं सुनी, आपका कथा कहना नहीं माना। दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया। सद्भाग्य जन्म में आप मुझे पति मिले, एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया। लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से। पूछो देवी, आप कहते थे ना राम ब्रह्म है, अभी भी कहता हूं ना राम ब्रह्म है। उस राजकुमार के बचपन की कथा कहो, यज्ञों पर संस्कार की, वनगमन की, सीता हरण की, जटायु मरण की, दशरथ मरण की, सेतु बंधन की, रावण वध की, राज तिलक की। आपको अनुकूल लगे तो भगवान सोधाम कैसे गए वो भी कहो। भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो, और मेरी कुछ पूछने में गलती हो गई तो वो भी कहो। शिवजी तो हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया है। धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी। पूछो रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा। जी कथा भगवान शिवजी माता पार्वती आईला सांगतात, तीच कथा याज्ञवल्के भारद्वाजजीला सांगतायत। भारद्वाजजी कथा श्रवणामध्ये इतके तल्लीन झाले की याज्ञवल्केजीला भीती निर्माण झाली। मध्ये भारद्वाज म्हणावं तर श्रोत्याचं अनवधान होईल, म्हणून कथा कशी ऐकावी नाही तर काही काही माणसं घाई घाई कथेला येतात। इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, बसतं कथेला झटके मारतं घरच्या कुलपाला 1 वाजेपर्यंत। जवळी नाही चित्त काय मागतो जवळी नाही चित्त काय मांडियेले प्रेत थोडे आहे, थोडे आहे चित्त साह्य झालिया।
चित्त मिले तो सब मिले. परमार्थ हा चित्ता करता आहे. देहा करताही परमार्थ नाही दळवी पाटील, आत्म्या करताही नाही. देहा करता परमार्थ का नाही? देह हा नासिवंत आहे, त्याच्या करता परमार्थ करून उपयोग नाही. आत्म्या करता का नाही? आत्मा अविनाशी आहे, त्याच्या करता परमार्थ करण्याची गरजच नाही दादा पाटील. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा अनुभूया अजोनित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वासांचे जीर्णाने यथा विहाय नवाणी गृह्णाती नरो पराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान्यानी संयाती नवाणी देही नयनम चिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका. बरं का नामदेव महाराज राहील बाजूला आणि हे चित्त होऊन बसला. आपलं चाललं काय लक्षात घ्या. भोजना मागती तुप पाव शेर. तुकोबाराय म्हणतात मला गुरु शोधावा लागला नाही, गुरु मला शोधत होते. माऊली सांगतात ऐसी कर्मसाम्य दशा जेत होय विरेशा तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. त्याला सद्गुरु आपोआप भेट देतो. आंब्याच्या झाडाला कैरी पाडायला आली आमदार साहेब की कैरी पोस्टामध्ये जात नाही पत्र आणायला. असं घडले का कधी? म्हणले कैरी पाडायला आली, ती पोस्ट ऑफिसला गेली, तिनं टपाल आणत त्यावर लिहिलं हरिभक्तीपरायण पोपटराव मी आता पाडायला आले, सुगंध सुटला. बाकीचे कावळे वगैरे पक्षी धुमाकूळ घालतात तरी तुम्ही पत्र पाहताच पहिल्या एसटीनं मला खाण्याची कृपा करावी. आपली कैरी कधीच कैरी टपाल पाठवत नाही पोपटाला. कैरीचा सुगंध सुटला की पोपटच तिथे येतो. तसंच कर्मसाम्य दशा जेत विरेशा तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. त्याला गुरु शोधावा लागत नाही, गुरु त्याचा शोध घेतो. म्हणून सापडविले वाटे जाता गंगा स्नाना आणि मस्तकी तो जाना ठेविला कर. तरी पण गुरु सुखासुखी भेटले नाही. महाराज म्हणतात त्याकरता मला मरावं लागलं. हे कसं तरी वाटेल तुम्हाला ऐकताना. मरावं लागलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा आणि तो झाला सोहळा अनुपम्य. मी स्वतः मरण पावलं, माझ्या मरणाचा सोहळा मी बघितला आणि मी मेल्यावर सगळी रडारड सुरू झाली. पण महादेव रडत नव्हता, भागीरथी रडत नव्हती, जिजाबाई रडत नव्हती. मग रडती रात्रंदिवस काम क्रोध माया आणि म्हणती हाय हाय यमधर्म आपलं ग्राहक गेलं. मग माझी प्रेतयात्रा निघाली. तिथे चितेवरती ठेवलं. चिता कोणती? वैराग्याच्या शनी लागल्या शरीरा. वैराग्य रूपी गोवऱ्याच्या ढिगाऱ्यावर मला ठेवलं आणि तो ढिगारा ज्ञानरूपी अग्नीनं पेटवला. आणि मग तो विधी असतो एक, फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोम झाली. फिरविला घट फोडीला चरणी म्हणजे देह तादात्म्य सुटणे आणि महावाक्य ध्वनी बोम झाली म्हणजे हे महावाक्य चार आहे. अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म आणि तत्वमसी. मग ते तू आहे, तत्त्वम असी, ते म्हणजे तू आहे, देह म्हणजे तू नाही. म्हणून फिरविला घट फोडीला चरणी आणि महावाक्य ध्वनी बोम झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. माझ्या देहाची 3 चिमट्या राग झालेली बागितली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि मग उजळला दीप गुरु कृपा. सत्य गुरु राये कृपा मज केली. तिथून पुढे अभंग वेल्डिंग करायचा तर जमतंय. मग सत्य गुरु राये कृपा मज केली, परिणाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर आणि भोजना मागती तुप एक शेर. नाही काही चुकलं का माझं? भोजना मागती तुप पावशेर, एक शेर नाही पावशेर. का? 4 पावशेरचा 1 शेर होतो रामेश्वरजी. मग 4 पावशेर मिळून 1 शेर. पावशेर मन, पावशेर बुद्धी, पावशेर अहंकार आणि पावशेर चित्त. या 4 मिळून हे अंतःकरण वृत्तीचे 4 विभाग आहे. त्यातलं पावशेर मागितलं म्हणजे चित्त मागितलं. चित्ताला तूप म्हटलेलं आहे. मृदू सभाय नवनीतन तैसे सज्जनाचे चित्त भोजना मागती तुप पावसेर. एकंदरीत सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की परमार्थ हा चित्ता करता आहे. चित्ती तुझे पाय डोळ्या रूपाचे ध्यान, चित्त मिले तो सब मिले. माझे चित्त तुझे पायी, कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला पाठ आहे. आणि म्हणून जवळी नाही चित्त काय मांडियेले प्रेत. जितना चित्त हराम पर, जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होए. तो चला जाए बैकुंठ पलान पकड़े कोय.
ज्यांचा हा ग्रंथ आहे, ज्या ग्रंथावर आपण बोलतोय ते संत तुलसीदासजी. त्यांचं पूर्वीचं नाव राम बोला, वडिलाचं नाव आत्मारामजी दुबे, ब्राह्मण घराणं. माता हुलसी चुनिया नावाची दासी आहे. राजापूर गावाचं नाव, उत्तर प्रदेश मध्ये. लग्न झालं, तिचं नाव रत्नावली. अगदी थोडक्यात सांगतो. राखी पौर्णिमेचा दिवस भावाच्या घरी गेलेली रत्नावली जेव्हा राम बोला येतात, राम बोला का जन्म झाला तेव्हा त्यांच्या मुखातून राम शब्द निघाला म्हणून नाव ठेवलं राम बोला. आणि त्यांना आले का बाबा, तरी म्हटलं एक जागा खाली आमचे नागेश भगवान आले नाही. बसा बाबा. पूजनीय लोकेश आनंदजी बाबा आलेले आहे, त्यांनाही धन्यवाद. जन्मतः त्यांना 32 दात होते. ज्या ग्रंथावर आपण बोलतो ना ते ग्रंथ करते तुलसीदासजीचं सांगतो थोडक्यात. 32 दात. ज्योतिष्यकारांनी सांगितले की हे अशुभ लक्षणी बाळ आहे. 32 दात आहे. कारण जन्म झाला तेव्हा कृष्णाला वरचे 2 दात होते. आता हे आपलं भविष्य वाढत चाललं, रामायण राहतं बाजूला, पण तुम्हाला पाठच आहे सगळे. एक होता दशरथ, त्याला होती 4 मुलं, हे सगळे पाठ आहे. तुम्हाला एक थोडीशी मजा सांगतो. कृष्णजीला वरचे 2 दात आहे जन्मता. आणि म्हणून गर्गाचार्यजींनी कृष्णजीचं भविष्य सांगताना हे सांगितलं होतं, यशोदे ऊर्ध्वदंत द्वयम जातम पूर्व मातुल दोषदम अशापी मातुलो नास्ति ते सुतस्य यशोमती. मी सांगतो पण पुरावा देऊन सांगतो. हे गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्यजींनी लिहिलेले श्लोक वाचून दाखवतो. ऊर्ध्वदंत द्वयम जातम, ज्या बाळाला जन्मतः वरचे 2 दात असतात यशोदे, ते आपल्या मामाचा नायनाट करतं. हे भविष्य यशोदेला सांगितलं कोणी? गर्गाचार्यजींनी. ऊर्ध्वदंत द्वयम जातम पूर्व मातुल दोषदम, मामाचा नायनाट करतं. बरं काही भविष्य चुकलं का दिगंबर बाबा? मारला का नाही मामा? म्हणून सावध राहा. भाचा जन्माला आला की दात बघत जा उद्यापासून. वरचे 2 दात दिसले की समजायचं मामानी आपलं नरड दाबणार आहे. ऊर्ध्वदंत द्वयम जातम पूर्व मातुल दोषदम अशापी मातुलो नास्ति ते सुतस्य यशोमती. पण यशोदे काळजी करायचं कारणच नाही तुला. का? तुला भाऊच नाही ना. भाऊ देवकीला होता, बरोबर आहे ना. हे भविष्य गोकुळात चालू आहे. म्हणून यशोदा चिंता करू नको, अशापी मातुलो नास्ति, याला मामाच नाही. हे गर्गाचार्याला माहिती, पण समाधान यशोदेचं, तिला भाऊच नाही ना. भाऊ देवकीला. अशापी मातुलो नास्ति ते सुतस्य यशोमती, काळजी करू नको. पण आमचं भविष्य असं आहे की 2 दात असलेलं मामाचा नायनाट करतं. आता 2 दात वालं जर असं करतं तर 32 वालं कसं असेल? हे इथून वाढलंय आपला. तुलसीदासजीला जन्मता 32 दात होते. पुढे ते विषयासक्त होते असा उल्लेख आहे लोकेश आनंदजी. राखी पौर्णिमेचा सण पावसाळ्याचे दिवस असतात. घरी आले तर पत्नी माहेरी गेलेली, विचारलं, चौकशी केली, म्हणले माहेरी गेली. भाऊ आले होते, तिची राखी पौर्णिमा आहे. हे थांबला नाही बाबा, निघाला. पण नदी दुथडी भरून वाहत होती. लोकांनी विनंती केली, कायमची गेली का रे? येणार आहे रे बाबा, जाऊ नको. पण नाही जुमानले बाबा. नदी दुथडी भरून वाहत होती, पलीकडे जायचं कसं? अशी विवंचना असताना सायंकाळची वेळ, अंधार पडायला लागला. एक प्रेत वाहत आलं. यांना वाटलं याला म्हणतात बायकोचं प्रेम. तिला माहितीच होतं की आपला बुवा येणार आणि त्याला पोहायला येत नाही, ते आलं पाहिजे म्हणून लाकडी फळी सोडली असावी. प्रेताला फळी समजलं आणि त्याच्यावरती बसलं. कालांतराने पुढे पलीकडच्या काठाला प्रेत लागल्यावर उतरले. रात्रीचे 12 वाजले. गेले सासूरवाडीला, तेव्हा सगळे झोपलेले होते. वरच्या मजल्यावर पत्नी आहे. हे सासऱ्याच्या बिल्डिंगच्या भोवताल
प्रदक्षिणा घालत होतो रात्री 12ला. असं करता करता एक काळा साप खिडकीला लोंबकळत होता. एवढा आनंद झाला यांना, म्हणले याला म्हणतात प्रेम बायकोचं. तिला माहितीच असेल आपला बुवा येणारच, म्हणून तिनं हा दोर बांधला असावा. वेदांत शास्त्र सांगतं की मंद अंधकारामध्ये माणसाला रज्जूवर साप भासतो. हे इतके विषयाच्या अधीन गेले, सापावर रज्जू. उलट वर जातात, खिडकीतनं उडी टाकली आतमध्ये. रात्री 12ला घाबरून उठली पत्नी. आरडावरडा करणार आपलाच पती. आता कोण्या पोलीस स्टेशनला तक्रार न्यायची? स्वतःचा बुवा बघितल्या. तुम्ही हा वरती कसा आला? तू नाही का खिडकीला दोर बांधला? नदी दुथडी भरून वाहते, तुम्ही अलीकडे कसा आला? तू नाही का लाकडी फळी सोडली? आणि जेव्हा चौकशी केली आमदार साहेब, ती फळी नव्हती, प्रेत होतं. हा दोर नव्हता, साप होता. पत्नी रागावली. लाज न लगता आपको दौड़े आए हो साथ, देख देख ऐसे प्रेम को कहा कहू मै नाथ. पती म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही तुम्ही का? काय दिसलं माझ्यावर प्रेम करण्यासारखं तुम्हाला? घाणेरडा, नासका, कुजका हा देह माझ्यावर एवढं प्रेम केलं की तुम्ही फळी प्रेताला समजला, दोर सापाला समजला, आणि एवढ्या संकटाला तोंड देऊन या सडक्या देहासाठी इथपर्यंत आला. एवढं प्रेम रामावर केलं असतं, राम नाचला असता तुमच्या पुढे. बस पत्नी गुरु म्हणतात रामेश्वरजी, ते या न्यायानं शहानिया पुरे एकची वचन. एकदा बोलली जीवनात पत्नी, पती संत झाला. आम्ही जन्मभर असे वचन ऐकतो तरी घर सुटत नसतं. शहानिया पुरे एकची वचन. तुकोबारायच्या भाषेत तेजा इशारती आणि तट्टू फोकावरी घेती. तेज घोड्याला इशारा कापी आणि ते तट्टू असतं का? तट्टू म्हणजे ते गाढवापेक्षा मोठं, घोड्यापेक्षा लहान, मधली आवृत्ती, केसापेक्षा गोमाशा जास्त, तरी ते स्वतःच्याच घोड्याचं वर्णन करतं. तट्टू माझा रत्न घोष. किती चालतंय हो? 7 दिवसात 3.5 कोस. जरा गेअर बदलला तर एक मारला फोक मागे सरे कोस कोस, तरी वर्णन त्याच्याच घोड्याचं. मारवाडी भाषेमध्ये, इथं कोण नाही मारवाडी हा असला तरी काय आपण भाषा वापरतो. लोकेश आनंदजी भाषा. बड भटजीनो घोडो, बड भटजीनो घोडो, घोडो को खाना घोड़ो चलनो थोडो, एक मारो छेडो तो नीचे भटजी ऊपर घोडो. तरी वर्णन ते त्याच्या घोड्याचं. तेजा इशारती, तट्टू फोकावरी घेती. एका वर्गात शिकलेले हे वर्गमित्र जवळजवळ 10वी पर्यंत शिकले. पुढे ताटातूट झाली. तो शहरात गेला, हा शेती करू लागला. एक दिवस हा शहरामध्ये आला 10 वर्षांनी. मित्र भेटला स्टँडच्या जवळ. नमस्कार नमस्कार. का रे कुठं राहतो? म्हणला इथून स्टँड पासून आपला बंगला जवळ आहे. लग्न वगैरे? 2 मुलं झाली म्हणला मला. अरे का, एका वर्गात शिकलो, एका डब्यात जेवलो, एका गोदडीत झोपलो, मुलं झाली 2 म्हणतोय. लग्न झालं तरी पत्रिका नाही, चल घर दाखव. आता मित्राचं नातं आहे. सायंकाळी 5:30 पावणे 6ची वेळ. मित्राने मित्राला घरी नेलं. बायको स्वयंपाक करत होती आणि यानं सोफा सेटवर बसवलं मित्रानं. बंगला 2 कोटीचा होता रविदास. सोफा सेटवर बसल्याबरोबर मित्रानं, घरमालक मित्रानं आवाज दिला, 2 कप चहा ठेवा. विजेसारखी कडाडली मालकीन. हॉटेल बिटेल वाटतं काय तुम्हाला? भलत्याच वेळेला कोणाला घेऊन येतं? मी काय मोकळी आहे का इथं स्वयंपाक गुंतले? जा, कोण आहे तिकडे चहा पाजा. मित्र तर आधीच उठला भाकडे. अरे थांब, अरे थांब. नाही बाबा म्हणला. तोपर्यंत अंगणात गेला. घरमालक मित्र म्हणला, आपण असं करू, स्टँडकडे चहा घेऊ आपण, म्हणजे तुम्हालाही जायला सोयीचं. हा मनात म्हणायचं, चालतं काय तुझं घरात? जात असताना मग हा मित्र म्हणला, का रे
एका गोधडीत झोपलो, एका डब्यात जेवलो, मित्र म्हणून नाही भावाभावासारखे राहिलो. 10 वर्षांनी पहिल्यांदा भेट झाली राजा, पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, पण जरा तुझं ग्रह खातं कडक वाटलं. हा म्हणला नाही रे, नाही माझ्या समोर जर एवढी विजेसारखी कडाडली तर एकटा असल्यावर तुझं कसं होत असेल. हा म्हणला नाही नाही नाही, तुझा गैरसमज आहे, एखाद्या वेळेला तशी बोलते रे, नाही तर फार प्रेमळ आहे. एवढं बोलून काही वाटत नाही, याला म्हणतात तट्टू पोकावरी. तेजा इशारती एकदाच बोलली. संत तुलसीदास झाले. पश्चाताप झाला, जोड कार्ड पाठवलं बरं का रामेश्वरजी. कोणी पत्नी तरबेज असणाऱ्या राजा दशरथाच्या लक्षात आलं कोणीतरी पशु पाणी पित आहे. बाण सुटला, सू 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 आवाज करीत श्रावणाच्या मर्मी श्रावण धप्प दिसी खाली कोसळला. कमरेपासून अर्धा पाण्यात उलटा पडलेला श्रावण जमिनीवर, वक्षस्थळात बाण फसलेला होता. ताकद लावून हाताने बाण उपसण्याचा प्रयत्न करतो. जसा बाण उपसून येत होता वर, तसं रक्त उसळी मारून वर यायचं. बाण उपसण्यात यश मिळालं, फेकला बाजूला, रक्त छातीवरून निघालं. ते छाती रक्तानं माखली, खाली उतरलं. पाणी काठाचं तांबडं झालं. पाय झटकतं, डोळे फिरवतं, आचके देतं. कमंडलू आडवा झाला होता आमदार साहेब, आडवा. अर्धच राहिलं होतं पाणी, तरी ते जखमी झालेलं लेकरू तहानलेल्या आंधळ्या माय बापासाठी कमंडलूची मूठ आवळू आवळू धरत होतं. पण मनुष्य वाणीनं वरडून खाली कोसळल्यानं राजा दशरथाच्या लक्षात आलं, पशु नाही, कोण्यातरी मानवाची हत्या आहे. पूर्वी ही कविता होती, बऱ्याच जुन्या मंडळीला पाठ आहे. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हे आई ग दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. येई राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. लक्षात आलं. फुलं ठेवून द्या आता, दे ठेवून. लक्षात आलं राजाच्या, कोण्यातरी मानवाची हत्या आहे. राजा झाडावरून उतरला, झपाझप पावलं टाकीत तिथपर्यंत आला. आणि राजानं जे दृश्य पाहिलं, गोरा पाण श्रावण, काळा कुरळ्या जटा विखुरलेल्या आहे. बाण शेजारी पडला, जखम मोठी, छातीला रक्त उतरलं. पाणी काठाचं तांबडं झालं, आचके देतो, पाय झटकतो. जेव्हा डोळे फिरवता फिरवता राजा दशरथाकडे लक्ष गेल्यावर दशरथानं वाकून नमस्कार करून घाबरतच विचारलं, कोण रे बाळ? तुम्ही सांगा कोण? मी अयोध्येचा राजा दशरथ. दशरथ ऐकून होतो महाराज, खूप पराक्रमी आहात म्हणे. देवाच्या राजाला इंद्राला युद्धात मदत करता म्हणे. आज काय पराक्रम गाजवला राजा? एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला. राजा राजा, जन्म झालेल्याला मृत्यू असतो. कदाचित विधी लिखित माझं मरण तुझ्या हातात असेल राजा, तुझा दोष नसेल. पण मरताना मी का रडतो एवढं ऐकून घे राजा. नैसर्गिक नियम आहे. मायबाप लेकराचं संगोपन करतात, लालन पालन करतात, लळे पुरवतात. हा जगाला माहिती असलेला नियम आहे. पण माझ्या बाबतीत उलट घडलं राजा. माझे मायबापच आंधळे आहे, दोघालाही दिसत नाही रे राजा. लेकरासारखे सांभाळले, लेकरासारखे. सकाळी उठायच्या आधी मी जागा व्हायचो राजा. मायबापाच्या हाताला धरून देहधर्माला न्यायचो, आणायचो, आंघोळा घालायचो राजा. दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, नंतर अंथरूण पांघरून झोप लागेपर्यंत रोज पायचे पायचो राजा. एक दिवस माझ्या मायबापाचे पाय चपत असताना माय आणि बाप म्हणाले, बाळा
मानवाचा जन्म पुन्हा नाही म्हणतात. नाही आई, नाही बाबा, एक इच्छा आहे पण धाडस होत नाही. बोला बाबा बोला. या जन्मी आम्हा आंधळ्यांना काशीच्या विश्वनाथाचं दर्शन व्हावं एवढीच इच्छा आहे. एवढं ऐकलं राजा तेव्हाच निर्णय घेतला. कावड तयार केली, कावडीमध्ये माझे मायबाप बसवले आणि दिवस रात्र मी काशी यात्रेला माझ्या आंधळ्या मायबापाला घेऊन निघालो. कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला. मम म्हातारे माय बाप तहानलेले तरु खाली असेल बसले. राजा, इथून दिसतंय मला काशी विश्वनाथाचं दर्शन राहिलं त्यांचं याचं दुःख नाही. माझा प्राण जातो याचं दुःख नाही राजा, पण तहानलेले आहे, आंधळे आहे, पाय घासू घासू प्राण सोडतील राजा. जर आता तू मला माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाजायचं वचन देशील तर मी सुखानं प्राण सोडतो राजा. चुकलं बाळा, चुकलं, मला क्षमा कर. मी क्षमा केली राजा, मी क्षमा केली, पण मरताना सांगतो माझे आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाही. आणि मरून पडलं ते लेकरू. राजा दशरथानं तो कमंडलू घेतला, त्या मातृपितृ भक्त श्रावणाला वाकून नमस्कार केला आणि पाऊल खुणावरून राजा तिथे आला जिथे मायबाप कावडीमध्ये बसलेले आहे. 25 फुटावर राजा उभा, यांना दिसत नाही, हा बोलत नाही. राजा का बोलत नाही? राजाला माहिती आहे हे आंधळे असले तरी आवाज ओळखतील बदललेला. म्हणतील तू कोण आहे? मला सांगावं लागेल, अयोध्येचा राजा दशरथ आहे. आमचा श्रावण कुठे आहे? तू का पाणी घेऊन आला? काय उत्तर देऊ या मायबापाला? सन्माननीय पालकमंत्री, आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे ते सगळे करून तुमचा माझा सर्वांचा आनंद द्विगुणित करण्याकरता कांबळे साहेब या ठिकाणी आलेले आहे. सर्वांनी टाळे वाजवून एकदा साहेबांचं स्वागत करू. या साहेब. तसंच आमदार तानाजीराव ताई, तुम्हालाही नमस्कार. सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. थोडा वेळ असेल तर वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. कारण त्यांनी अनेकांना शब्द दिलेले असतात, आम्ही समजू शकतो. इतक्या वाजता इथे येऊ, इतक्या वाजता इथे येऊ, तो त्यांचा दोष नाही. त्यामुळे आपण त्यांची वेळ फार घ्यायची नाही. पण आता स्वयंस्फूर्तीनं जर म्हणतात अर्धा तास तर आनंदच आहे आपल्याला. आणि चांगलं आहे. एवढंच एक क्षेत्र आहे साहेब, तुम्हाला चांगलं ऐकायला मिळतं. नाही तर घरदार लुटून समाजाची कामं करा तरी 10% तुम्हाला वाईट बोलणारे भेटणारच. एवढंच एक क्षेत्र आहे, 100% चांगलं ऐकायला मिळेल. आनंद आहे. तेव्हा कांबळे साहेब आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित झाला. मंडप आजच भरला तानाजीराव, वाढवावं लागेल. हो, ते पहा आता, ते पहा कसं करायचं. म्हणून तुम्ही म्हटलं माझं रामायण नका ठेवू. ठीक आहे, वाढू आपण. आजच भरला. मलाही अपेक्षा नव्हती दुसऱ्या दिवशी मंडप फुल होईल म्हणून. जागा फार मोठी आहे, पण समाजही फार मोठा येणार आहे. याचा डबल समाज होईल, बस एवढा एक अंदाज धरायचा. वाढवत जाऊ आपण. चालेल चालेल. 25 फुटावर राजा उभा आहे, आंधळे मायबाप कावडीत बसलेले आहे. राजा बोलत नाही, त्यांना दिसत नाही. त्यांचा शोक चालू झाला. उशीर झाला होता ना. माय जास्त हळवी असते. आंधळ्या आईनच विषय काढला का हो, बराच वेळ झाला. वाघाच्याही डरकाळ्या येतात. काही कमी जास्त तर झालं नसतं लेकराचं. आंधळ्या बापणला असं अभद्र कसं बोलतेस तू? आपण कुठे निघालो? काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला. आणि घेऊन चाललंय कोण? आपलं स्वतःचं पोर खांद्यावर कावडीमध्ये बसून घेऊन चाललं. असं गुणाचं लेकरू असेल का कोणाला? आंधळ्या मायबापाची सेवा, ते कावडीत बसून आणि विश्वनाथाच्या भेटीला घेऊन निघालेलं.
असं गुणाचं लेकरू काशीचा विश्वनाथ सांभाळणार नाही का? मला हे तसंच वाटतं हो. मी माय आहे त्याची, पण बराच वर्षी झाला म्हणून म्हणते. आणि जेव्हा माय बापाने रडायला सुरुवात केली, अपरात्री पाण्याला पाठवलं म्हणून रुसला बाळा. आता नाही रे त्रास देणार, पाणी मिळालं नसेल तसाच वापस ये. आता आमची काशी विश्वनाथाच्या दर्शनाची इच्छा नाही, पाणी प्यायची इच्छा नाही, एकच इच्छा आहे, आमचा आंधळाचा मायबाप आमचा श्रावण आमच्या जवळ असावा. श्रावणा श्रावणा जेव्हा सगळे बळ एकवटून हंबरडा फोडला. श्रावणा झपाझप पावलं टाकतच राजा पुढाला. घ्या पाणी. कोण आहात तुम्ही? बोले ना. अरे पाणी घ्या म्हणणारा कोण आहे? मी अयोध्येचा राजा दशरथ. तुका पाणी घेऊन आला? आणावं लागलं मला. म्हणजे या भयानक जंगलात हिंस्त्र पशून हल्ला केला की काय राजा? नाही मायबाप, हिंस्त्र पशुला दया असते. त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा पशु, त्याचं नाव दशरथ आहे. त्या दशरथ नावाच्या जनावरानं मारलं लेकरू तुमचं. काय राजा? आमचा श्रावण मारला आणि पुन्हा तोंड दाखवायला आला. फेक ते पाणी. पाणी पिणार नाही, प्राणही ठेवणार नाही. पण लक्षात ठेव, आम्ही आमच्या श्रावणाच्या वियोगानं मरतो, तू तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. आता आमचा श्रावण पाणी पाजायला नाही, तुझं एकही पोर तुला पाणी पाजणार नाही. बडवून दोघांनी प्राण सोडला. तिघाची चिता रचून दहनविधीचा कार्यक्रम उरकून दशरथ राजे येतात. पुढे विभांडकाचे पुत्र शृंग ऋषीला पाचारण केलं. शृंग ऋषीच्या द्वारा यज्ञाचं आयोजन केलं. अंतिम आहुती यज्ञ कुंडात टाकल्याबरोबर यज्ञ नारायण प्रकट झाले. सर्वांनी जय जयकार केला. बोली यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायणाच्या हातात प्रसाद पात्र आहे. ते प्रसाद पात्र वसिष्ठाच्या हातात देऊन यज्ञ नारायण अंतर्धान पावले. वसिष्ठ आणि दशरथाच्या स्वाधीन प्रसाद पात्र केलं आणि सांगितलं, सत्वर वहिले भाग करा. 3 विभाग केले. पहिला प्रसाद कौसल्येला, दुसरा सुमित्रेला, शेवटून कैकेयीला. त्यामुळे कैकेयी रुसली. कैकेयीच्या हाताचा प्रसाद घारीने झडपला. अंजनामाईच्या हातावर नेऊन सोडला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तेथे हनुमान बाबाचा जन्म झाला. बोलिए पवन सुत हनुमान की जय. मग अर्धा प्रसाद दोघीला दिला, दोघीने दिला. कैकेयीला म्हणून कैकेयीला 2 पुत्र शत्रुघ्न आणि भरत. पण या रामायणात कैकेयीला 1 भरत आहे, शत्रुघ्न लक्ष्मण सुमित्रेला दाखवलेले आहे. कारण आणे पद्धती म्हणजे वाटत प्रसादाचा आहे. 16 आणे. 8 आणे प्रसाद दिला. कौशल्याला राहिला 8 आणे. त्याचे 2 भाग केले. 4 आणे 4 आणे 4 आणे प्रसाद कैकेयीला दिला. राहिला 4 आणे. त्याचे 2 भाग केले. 2 आणे 2 आणे 2 आणे प्रसाद कौशल्याला दिला. 2 आणे राहिला तो दिला कैकेयीला आणि सांगितलं, तुम्ही दोघेही सुमित्रेला द्या. दोघीनं शेवटून सुमित्रेला 2 आणे 2 आणे प्रसाद दिला. सुमित्रा प्रसन्न म्हणाली, ताई कैकेयी कौसल्या दोघींनाही प्रसाद दिला. भगवंत करू मला 2 लेकरं हो. जर झाले तर तुझ्या प्रसादाचा मोबदला 1 मुलगा तुझ्या मुलाच्या सेवेत लावील आणि तुझ्या प्रसादाचा मोबदला 1 मुलगा तुझ्या मुलाच्या सेवेत लावील. म्हणून शत्रुघ्न आणि लक्ष्मण सुमित्रेला, शत्रुघ्न लावला भरताच्या सेवेत, लक्ष्मण लावला रामाच्या सेवेत. हे दोन्ही प्रवाद आपल्या पुढे मांडले. फार वादात शिरू नका. आस्ती करू तुझ्या कांता धर्मशास्त्राचे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. आणि मग 15 तिथ्यांनी लाईन लावली. 9वी तिथीची निवड प्रभूने केली. तो दिवस उजाडला. सगळे वातावरण अनुकूल झालं. अयोध्या जोग लग्न ग्रह 12 तिथि सकल भये अनुकूल. अयोध्या की बात है. जोग लग्न ग्रह 12 तिथि सकल भये अनुकूल. चर यर चर हर्ष जुत राम जन्म सुख मूल. 9वी तिथी मधुमास पुनीता शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. मध्य दिवसाति शीतल घामा पावन काल लोक विश्रामा. शीतल मंद सुर विभह पाऊ हरसित सुर संतन मन जाऊ. वन कुसुमित गिरि गण मणियारा श्रवई सकल सरितामृत धारा. सोयवसर बिरंज बजाना चले सकल सुर साट विमाना. गगन विमल संकुल सुर चूता गावहि गुण गंधर्व बरुथा. गंधर्व गा रहे
में देवता देख रहे हैं अयोध्या की ओर। परचई सुमन सुअंजलि साजी गई गगन दुदुम्बी बाजी। स्तुति करई नाग मुनि देवा बहुविधि लाभहि निज निज सेवा। परचई सुमन सुअंजलि साजी गई गगन दुदुम्बी बाजी। स्तुति करई नाग मुनि देवा बहुविधि लाभहि निज निज सेवा। परचई सुमन सुअंजलि साजी गई गगन दुदुम्बी बाजी। स्तुति करई फुलाचे हात वर करा, हातात फुलं घेऊन हात वर, फुलं हातात घ्या, फुलं हातात घ्या, सर्वांना दिलेली आहे, फुलं हातात घ्या, हात वर करा, सावधान चलो। सुरसमूह विनती करी पहुँचे निज निज धाम। सुरसमूह विनती करी पहुँचे निज निज धाम। जगन्निवास प्रभु प्रगटे अखिल लोक विश्राम सियावर। रामचंद्र की जय, उमापति बोलो बेटा। महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। होई प्रगट कृपाला हात वर, दीन दयाला हात वर करून टाळी वाजवायची। संलायित गारी एक, अर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत प्रसाद वाटायला सुरुवात करा, प्रसाद वाटणारे भय प्रगटी कृपा पट 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 प्रसाद वाटा, ज्याला मिळालं त्याने खाऊन टाकायचा। कौसल्या प्रसाद वाटा। हितकारी हर स्टेजवर द्या, एक स्टेजवर या, मुनि मन मोठे मोठे लोक स्टेजवर बसलेले। विभूत रूप पट 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 वाटा। लो लोचमन रामा तनुघ्न श्यामा निज आयुध भुजसारी। भूषण बनमाला नयन पिसाला शोभा सिंधु करारी। भय प्रगटी कृपाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी। कह तुझ कर जोरी अस्तुत दोरी के बिजगार आनंदा। माया गुण ज्ञाना दीता मान वेद पुराण बनंता। भय प्रगटी कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी। टाळी वाजवायची, महतारी प्रसाद वाटा, मिळालेला खाऊन टाका। अद्भुत रूप विचारे करुणा सुख सागर सब गुण आगर जय गावई स्तुति संतान। सुममित लागी जन अनुरागी भयउ प्रकट ते कंता। भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारे। ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रतिभेद कहे। मम गुण शोभासे उपहासे सुनक देव मम चरण रहे। भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी। उपजा सब ज्ञाना प्रभु मुस्काना चरित बहुत विधि कंद सहे। कई गदा स्वारी मात बुधाई जय प्रकाश सब प्रेम रहे। भय प्रगटी कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारे। माता पुण्य बोली सोमन डोली तजौता तयारु बाकी जय सजलियाय प्रसन्नान भय प्रगटी कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी। सुनि वचन सुजाना रोदन जाना होई बालक प्रभु पाय। चरित गावै हरिपद पावै तेन परे भव गोपाल। भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी। हात वर करा, हात वर करून टाळी वाजवा, सर्वांनी म्हणायचं आहे। अद्भुत रूप विचार। राजा राम 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 सीता राम 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 सर्वांनी सीता म्हणायचं राम आहे। राम राम सीता राम राम राम। राजा राम
भगवान की भगवान चतुर्भुज रूपात प्रकट झाले. कौसल्या माता नाराज झाल्या. विचारलं चतुर्भुज में प्रकट होए भगवान? हाँ माँ. अरे क्या माँ माँ कहते हो? चतुर्भुज में प्रकट होते कोई बोलेगा कौशल्या का बेटा है क्या करूँ, छोटे हो जाओ. भगवान लहान झाले अब तो अच्छा लगता है माँ. नहीं क्यों? छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूँ? छोटा बच्चा क्या करता है? रोना शुरू करो. बस बस ते रडणं ऐकलं. दासीनं बघितलं आई साहेबाला बाळ झालं. ती पळत गेली दशरथजी. जय हो महाराज. महाराज क्या हुआ? आपको लाला भय. दशरथ पुत्र जन्म सुनिकारा मानव ब्रह्मानंद समान मानव ब्रह्मानंद ओ समान परमानंद पुरी मनुराजा जाई बुलाई बजावहु बाजा जाई बुलाई बजावहु बाजा. दूसरी दासी आली. जय हो महाराज. क्या हुआ? कई माँ ने एक बेटे को जन्म दिया. तीसरी आली. जय हो महाराज. क्या हुआ? सुमित्रा माँ ने 2 बेटे को जन्म दिया. वास्तविक रामाचा जन्म चैत्र शुद्ध 9वी दिवस सोमवार. भरताचा जन्म चैत्र शुद्ध 10वी दिवस मंगळवार. शत्रुघ्न लक्ष्मणाचा जन्म चैत्र शुद्ध एकादशी दिवस बुधवार. पण एवढे शिल्लक नाही आपल्याकडे वार. 1 मिनिटात 4. उद्या लग्न आहे ना. रडायला सुरुवात केली. सगळीकडे आनंदही आनंद आहे. 2 पार्ट्या झाल्या. पुरुष मंडळी दशरथजीकडे जय हो महाराज. तर जेवढ्या महिला होत्या त्या कौसल्या माईकडे. जुग जुग जीवेरी कौसल्या माई तेरो ललना तोरो छोटो सो ललनवा झुले पलना. 1 2 4 कौसल्या तिकडे. दोरी आहे का त्याला? हां दोरी टाका खाली. टाकली? बोलवा ना कौसल्या. हा बस बस असं. पाळणा धरून ठेवा. बऱ्याच कौशल्यानं पाळणेच घेतले ओढून खाली. तो नुसता अभिनय करायचा असतो. हा चला. जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदन निज निज आता श्रीरामा भक्तांचा विश्राम बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदन निज निज आता श्रीरामा भक्तांचा विश्राम बाळा जो जो रे. वर्ण रावळी भक्ती प्रेम कल्लोळे आत निजवेला वनमाळी जो सकळा प्रतिभाळी बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदन जने निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो जो रे. कौसल्या भाग्याची राणी दशरथाची मन विडाली संतांची गर्दी संगीताची बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना जने निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो जो रे. बळ राहिना पाळणी निज विधी धापटोनी कौसल्या राजली पावोनी असे राम मने बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदन निज आता श्रीरामा भक्तांचा विश्राम बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. धन्यवाद. आता आरतीचा कार्यक्रम होईल. निवेदक निवेदन देतील. नंतर आरती होईल. बाळाला काढून या नामदेवराव. सावका त्या डोळ्यात तर नाही गेली गुलाल वगैरे.
असं चला बोला. आरती शिवाय कोणी उठायचं नाही, जागा सोडायची नाही. मंडळी, जेवढ्या प्रेमानं आपुलकीनं तुम्ही कथा ऐकता तेवढ्याच प्रेमानं ही 2-3 मिनिटं सूचना महत्वाची असते. शांतता पाळा. भगवंताचे लाडके भक्त प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचं मंदिर तुम्हा सर्व भाविकांच्या सहकार्यातून बांधकाम समितीच्या प्रखर प्रयत्नातून आणि माननीय आमदार साहेब यांच्या खंबीर नेतृत्वानं पार पडलेला आहे. कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने हा आपला कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमातलं सर्वात महत्वाचं पार्ट म्हणजे रामकथा. आणि ती रामकथेचे प्रवक्ते आमचे गुरुबंधू रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक आणि त्यांचे सहकारी महाराजांच्या रोमारोमात रामकथा मुरलेली आहे. आणि म्हणून रामकथा त्यांच्या रोमारोमात मुरलेली आहे. आणि महाराज त्यामुळे तुमच्या मुखातून रामकथा ऐकून लोक सर्व एवढे आनंदित झाले. आता त्याच्याबद्दल काय बोलाव बस. महाराज म्हणतात ना मंदिराबद्दल काय बोलाव बस, तसा तर तुमच्या कथेबद्दल काय बोलाव बस. आणि मंदिराच्या भूमिपूजनाला देखील महाराज आले होते म्हणून त्यांच्याच हातून सुरुवात झाली असं म्हटलं तरी वावगं नाही. म्हणून मंडळी आपण फार मोठं सहकार्य केलेले. आता फक्त आरती शिल्लक पण आरती होणार आहे. त्या आरतीसाठी पहिल्यांदा मी आरतीचे नाव जाहीर करतो आणि आरतीचे माणसं त्यांनी इथे येईपर्यंत दुसरे पुढचे प्रोग्राम में थोडी शांतता पाळा. आजचे आरतीचे मानकरी पान कनेरगाव सर्कल, पान कनेरगाव, शिंदेवाडी, शेगाव, खैरखेडा, वाडोना, वेलतुरा, जयपूर, म्हाळसी यांचे आजची पंगत आहे. अन्नदाते आहेत आणि त्यांनीच आजच्या आरतीला हजर राहायचंय. रामरावजी खोडके आणि त्यांच्या सौभाग्यवती लताबाई खोडके, बबनराव खोडके त्यांच्या सौभाग्यवती, बळीरामजी खोडके सौभाग्यवती, विलासराव बर्डे सौभाग्यवती, त्र्यंबकराव बर्डे हिंगोली स्वयंसेवक, बाळूभाऊ घोगे मोंढा, भानदासराव जाधव सभापती हिंगोली, नामदेवरावजी शिंदे साहेब बाभळगावकर, श्रीराम जयरामजी शिंदे सावा, उत्तमराव लांभाडे नरसी, किसनराव मुटकुळे जांभरुण यांनी आरतीसाठी यायचे. त्याचप्रमाणे बळीरामजी पाटील दिग्रस कहाळे, साहेबरावजी जाधव काळकोंडी, वाढवणा सोपानराव ढोले, वेलतुरा नांबा महाराज माऊली यांनी आरतीसाठी यायचंय आणि सभा बसायचे. त्याचप्रमाणे रामरतनजी शिंदे साहेब यांनी देखील आरतीला या, सौभाग्यती या. आता मंडळी ऐका, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दिलीपरावजी कांबळे साहेब आलेले आहेत. तर त्यांचा थोडा सत्कार होणार आहे. मी म्हणतो ही तुम्ही आम्ही सर्व मंडळी, ही बांधकाम समिती, आमदार साहेब असतील, सर्वच असतील, आपण ही सगळी लेकरं नामदेव महाराजांचं काम करतोय. पण आता आपण ही सगळी लेकरं काम करत असताना आपल्याला काळजी करायचं कारण नाही. आपल्या जिल्ह्याचे पालक इथे आले जातात. आता काय काळजी, पालक असल्याच्या नंतर मुलाला काळजी नसते. म्हणून साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तरी त्यांचा छोटासा सत्कार माननीय नामदार दिलीपरावजी कांबळे साहेब, पालकमंत्री हिंगोली यांचा सत्कार श्री बांधकाम समितीचे अध्यक्ष रामेश्वररावजी शिंदे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष हे करतील. त्याचप्रमाणे सौभाग्यवती रजनीताई कांबळे ताई यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य रेणुकाताई जाधव
ह्या करतील. मंडळी, आपले आमदार साहेबांनी, आता मी आता सांगितलं तुम्हाला, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला काही अडचण नाही. म्हणून माननीय आमदार साहेबांनी आपल्या या क्षेत्राच्या विकासासाठी काही 25 कोटीचा निधीचा प्रस्ताव साहेबांकडे टाकलेला आहे आणि साहेब नामदेवरावांच्या विकासासाठी नक्कीच आपलं गारणं ऐकतील आणि आपल्याला थोड्या दिवसात मान्य होईल. म्हणून त्या निमित्ताने त्यांचा सत्कार होत आहे. हा, यानंतर माननीय आमदार साहेब, आपल्या हिंगोली जिल्ह्याचे लाडके आमदार तानाजीरावजी मुटकुळे साहेब यांचा सत्कार. हा, माननीय आमदार साहेब तानाजीरावजी मुटकुळे, माननीय आमदार दिलीपरावजी कांबळे साहेब यांचा सत्कार करतील. माननीय आमदार साहेबांनी आमचे गृहप्रमुख रामरावजी मराठोक यांचा सत्कार केलेला आहे. माननीय ज्यांनी आपल्याला वेळोवेळी कुठल्या अडचणी पडू दिल्या नाही, सहकार्य करत आले, ते आमचे तहसीलदार साहेब खेडकर साहेब यांचा, शिंदे साहेब यांचा सत्कार नारायणरावजी खेडेकर करतील. चला. हा, माननीय PR देशमुख साहेब नांदेड यांनी आपल्या मंदिरासाठी 1,00,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार माननीय राजेबा पाटील करतील. हा, या साहेब, आपले सर्वांचे लाडके आमदार, आणि मी जेव्हा जेव्हा वडकुते साहेबांचा परिचय देतो आमदार म्हणून, तर ते म्हणतात आपला जुना परिचय द्या. जुना परिचय म्हणजे वडकुते साहेब माझे गुरुबंधू आहेत. आम्ही दोघंजण एका ठिकाणी गीता शिकायला होतो. हा, तर माननीय आमदार रामरावजी वडकुते साहेब यांचा सत्कार नारायणरावजी खेडेकर साहेब करतील. बांधकाम समितीचे उपाध्यक्ष नारायणरावजी खेडकर हे करतील. माननीय आमदार वडकुते साहेबांच्या सौभाग्यवती वडकुतेताई यांचा सत्कार शिंदेताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुवर्णाताई शिंदे. हा, वडकुते साहेबांचा सत्कार माननीय वडकुते साहेबांच्या सौभाग्यवती त्यांचा सत्कार सुवर्णाताई शिंदे ह्या करतील. हा, आणि मंडळी कोणीही जागा सोडू नका. आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार दिलीपरावजी कांबळे हे आपल्याला मार्गदर्शन करून शब्द बोलणार आहे. श्री संत नामदेव महाराज जन्मस्थळ नरसी, श्री संत नामदेव महाराजांच्या मंदिराच्या कलशरोहण सोहळ्याच्या निमित्ताने हरिभक्त पारायण रामरावजी महाराज लोक यांच्या वाणीतून प्रत्यक्षात आपल्या सर्वांना रामायण
आपल्या सर्वांना नमस्कार. महाराज माझी अनेक वर्षांची इच्छा होती की प्रत्यक्ष आपलं दर्शन करावं आणि तो योग आला होता 12-13च्या दरम्यान स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कारखान्यावर मी आलो होतो. त्यावेळेस आपलं किमान काही काळ त्या ठिकाणी बसून रामायण ऐकण्याचा योग मला आला होता ना. दुसऱ्यांदा हा योग येतोय. आज आपण जे कार्य करता गेले अनेक वर्ष आपल्या कार्याला अनुसरून किंबहुना आपलं जे काम आहे आपलं जे कार्य आहे त्या कार्याचं समर्थन करणारं सरकार आपल्या आशीर्वादाने केंद्रात आणि राज्यात आलं. आज या ठिकाणी माननीय आमदार तानाजीरावजी मुटकुळे साहेब, या मंदिर समितीचे निर्माण समितीचे अध्यक्ष रामेश्वरजी शिंदे साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे आमदार रामरावजी वरकुटे साहेब, सर्व प्रमुख मंडळी आणि पंचक्रोशीतून आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, खरं तर आणि हे खरं आहे महाराज की तुम्ही जे वाक्य वापरत ते अतिशय खरं आणि तंतोतंत 100% खरं आहे. परंतु समाजामध्ये आपल्यासारखी काही मंडळी आहेत आणि म्हणूनच हा देश आणि हे राज्य चालू आहे. अन्यथा अराजकता वाढली असती. पण महाराज अजून एक मी गोष्ट सांगतो. म्हणजे खरं तर तुमच्या समोर बोलण्याची माझी योग्यता नाहीये, परंतु समाजात आजही काही प्रमाणात चांगली मंडळी आहेत. म्हणजे तुम्ही जे म्हणाला ते खरंच आहे की अगदी 100% चांगलं काम केलं तरी पण 10% लोक नावच ठेवतात. पण आता हे काही आजचं नाही महाराज, रामायणापासून आणि महाभारतापासून सगळं चालत आलेलं आहे आणि हा संसारात हे असं चालत राहणार आहे. हे गृहीतच धरलं पाहिजे. म्हणजे प्रभू रामचंद्रांना देखील या संकटातून जावं लागलं. तुम्ही आम्ही तर काहीच नाही. त्यामुळं संसाराचा हा गाडा चालत असताना या पृथ्वी तलावर प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे, स्वतःच्या मनाप्रमाणे बोलण्याचाही अधिकार आहे. चांगलं वाईट नावं ठेवली, तुम्ही चांगलं म्हटलं तेही योग्य आहे, तुम्ही नावं ठेवली तेही पदरात घेऊ आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने पुढे चालत राहू. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि आमची देखील आणि माझी काही तुमची काही काही उपस्थित सर्वांची आता एकच इच्छा आहे की आमच्या हयातीतच प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर अयोध्येमध्ये व्हावं आणि त्या दृष्टीने आता काही वेळ सुरू आहे. आजच्या या अतिशय चांगल्या प्रसंगी मला बोलण्याचा योग आला, बोलण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी संयोजन समितीचे खूप खूप आभार मानतो. आणि बोलता बोलता आपण म्हणाला की या ठिकाणचं काम सुरू आहे. 5 कोटी रुपये आपण खर्च करून लोकवर्गणीतून, हे महत्वाचं आहे. एखाद्याकडून घेतले आणि मंदिर उभं केलं असं नाही, तर या ठिकाणी असणाऱ्या आणि या ठिकाणी नसणाऱ्या सुद्धा प्रत्येकाने काही ना काही या मंदिरामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. आणि या परिसराचा विकास करण्यासाठी, पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे 25 कोटीचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. तो लवकरच मंजूर होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय श्रीराम. आरतीसाठी उभे राहा. धन्यवाद साहेब. सर्व मायबाप श्रोते उभे रहा. सर्व श्रोते. ओम जय जानकी नाथा प्रभु जय श्री रघुनाथा तो कर जोरे विनवौ तो कर जोरे विनवौ प्रभु मेरी सुनवाता. ओम जय जानकी नाथा तुम रघुनाथ हमारे प्राण पिता भ्राता प्रभु प्राण पिता भ्राता
बिन प्रभु मोहि राखो अपने संग साथा। ओम जय जानकी नाथा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न संग चारो भैया प्रभु संग चारो भैया। जगमग ज्योति विराजत जगमग ज्योति विराजत सौभाग्य लैया। ओम जय जानकी नाथा हनुमत नाद बजावत देवरटि मगाता प्रभु देवरटि मगाता। सुवर्ण बाल आरती कर सुवर्ण बाल आरती कर कौसल्या माता। ओम जय जानकी नाथा किरीट मुकुट कर धनुष विराजत शोभाति बारी प्रभु शोभाति बारी। मणि राम दर्शन के मणि राम दर्शन के पल पल बलिहारी। ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथा। गौरम करुणावतारं संसार सारं मुद्वेन्द्र दयाल विंदे भवं भवानी सहितं नमामि। मन्दारमाला कृतालकाये कपालमाला श्रीधर दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय। राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे। बोले रामचंद्र गोपाल कृष्ण उमापति पवन सुत। बोलो रे भाई नमः पार्वती पतये हर हर महादेव। माऊली ज्ञानेश्वर संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज की नागनाथ भगवान की जोग महाराज की छत्रपति धर्मवीर संभाजी जिजाऊ माता की भारत माता की जय। दिलच पाहिजे। हॅलो